की मी आज हे गुपित सांगतोय असं समजा, आमचा विचार परिवार, संघ परिवार, भारतीय जनता पक्षाचे शीर्षस्थ त्या स्तरावरचे यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्याला यापुढे जाण्याआधी त्याची परीक्षा पण घेतली जाते. ही परीक्षा ही आमची चाळणी आहे. ही परीक्षा आमच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. ही परीक्षा सुदृढ असं संघटन यापुढे कसं राहिलं पाहिजे यातली मोठी चाळणी आहे. आणि म्हणून तुम्ही नीट बघाल तर एका स्तरानंतर हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे, अन्य पक्षांनी विचार करायचा असेल तर करावा. बावनकुळेंची तिकीट नाकारण्यात आली. त्याच वेळा त्यांच्या पत्नीला तिकीट अर्ज भरायला त्या गेल्या. तिथल्या प्रवेशद्वारापासून त्यांना सांगितलं आता तुम्ही नाही, कार्यकर्त्याला लढवा. बावनकुळे या परीक्षेत उत्तीर्ण झाले. बावनकुळे आज प्रदेशाध्यक्ष होऊन महसूल मंत्रिपदावर आहेत. आपण पाहिलं तर अशीच कार्यकर्तापणाची परीक्षा विनोद तावडेने दिली. त्याच केवळ राष्ट्रीय सचिव नाही, राष्ट्रीय महासचिव आहेत. मला असं वाटतं या परीक्षेत फ्लाइंग कलर्स म्हणजे ज्याला आपण म्हणू खूप चांगले गुण मिळवून देवेंद्र फडणवीस या परीक्षेत त्यांनी आदर्श घालून दिला. पहिल्यांदा मी या सरकारला बाहेर समर्थून देईन. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाचा आदेश, तो उपमुख्यमंत्रीपद झाले, आज मुख्यमंत्री झाले. असे माझ्याशी धन्य आहेत. मी मंत्री होतो, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले, त्या काळात मंत्रीऐवजी मला पुन्हा संघटनेचं अध्यक्षपद दिलं. असे असंख्य कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून हाही आदर्श कार्यकर्त्यांनी पाहावा की कार्यकर्तापणाची परीक्षा ही विचारधारा, कार्यपद्धती आणि आपल्या उद्याच्या संघटनात्मक प्रगतीचा आलेख आहे असं मला वाटतं.